नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. सर्वत्र आनंद देणारा ओम नमः शिवाय हा मंत्र भगवान शिवाच्या सर्वाधिक जप केल्या जाणाऱ्या मंत्रापैकी एक आहे. हे मंत्र महादेवाला समर्पित आहे. ओम नमः शिवाय मंत्राचा अर्थ, त्याचे लाभ आणि तो सर्वत्र आनंद कसा प्रदान करतो, नकारात्मकता कशी दूर ठेवतो, तुम्हाला इंद्रियावर कसे नियंत्रण मिळवून देतो, ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कसा कमी करतो, अकाल मृत्यूची भीती कसा दूर करतो आणि ओम नमः शिवाय मंत्र कसा आणि केव्हा जपायचा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर शैव परंपरेनुसार महादेव सर्वोच्च स्वामी असून त्यांच्याकडे ब्रह्मांड रचना, रक्षा आणि परिवर्तन करण्याची शक्ती आहे. ओम नमः शिवाय याचा अर्थ अशा प्रकारे आहे. ओम याला ब्रह्मांडाचा ध्वनी मानले गेले आहे. याचा अर्थ प्रेम आणि शांती आहे. नमः आणि शिवाय याचा अर्थ 5 तत्व, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हे 5 घटक जगातील सर्व रचनेचे निर्माण खंड आहेत. महादेवाला सर्व 5 घटकांचे स्वामी म्हटले गेले आहे. ओम नमः शिवाय जप करण्याचे लाभ अशाप्रमाणे मिळतात. वर्षानुवर्ष लोक देवाची प्रार्थना म्हणून या मंत्राचा जप करत आहेत. चला तर जाणून घेऊया या मंत्राचा जप केल्याने कोणते फायदे होतात. या मंत्राच्या जपाने सर्वत्र आनंद. ओम नमः शिवाय हा जप पर्यावरणातील 5 घटकांमध्ये सुसंवाद साधतो असे या तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्याचा दररोज जप केल्याने सर्व 5 घटकांमध्ये शांती, प्रेम आणि सुसंवाद प्राप्त होतो. म्हणून जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता तेव्हा तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या आजूबाजूलाही आनंद वाटतो. नकारात्मकता कशी दूर ठेवतो. ओम नमः शिवाय तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतो. जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता तेव्हा तुम्ही तुमच्या सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकता आणि सकारात्मकता आकर्षित करता. शांत होण्यास मदत होते. ज्या दिवशी तुम्हाला खूप तणाव वाटत असेल त्या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. हे तणावमुक्तीचे काम करते आणि तुमचे मन शांत करते, आराम करण्यास मदत करते, तुम्हाला इंद्रियावर नियंत्रण देते. ओम नमः शिवाय हा शक्तिशाली मंत्र आहे. याचा जप केल्याने तुम्हाला तुमच्या इंद्रियावर ताबा मिळण्यास मदत होते. हे तुम्हाला तुमच्या जीवनासाठी दिशा देते आणि तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते. ग्रहांचा नकारात्मक प्रभावही कमी करतो. ओम नमः शिवायचा जप केल्याने तुम्ही ग्रहांचे नकारात्मक प्रभाव काही प्रमाणात कमी करू शकता. अकाली मृत्यूची भीती दूर करतं. बरेच लोक अकाली मृत्यूला घाबरतात. या मंत्राचा जप केल्याने ही भीती तर दूर होतेच, पण अकाली मृत्यूचीही शक्यता कमी होते. ओम नमः शिवाय मंत्र कसा आणि केव्हा जपायचा. मंत्र म्हणण्यापूर्वी स्नान करावे. हे सकाळी केले पाहिजे. तथापि कोणीही दिवसाच्या कोणत्याही वेळी मंत्राचा जप करू शकतो. भगवान शिवाच्या मंत्राचा जप करण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त. मंत्राचा जप एकतर मनात शांतपणे किंवा मोठ्याने करावा. तुम्ही मंत्राचा जप तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा करू शकता. उत्तम परिणामासाठी तो किमान 108 वेळा जपला पाहिजे. ओम नमः शिवाय मंत्राचा जप तुमच्या ऑफिसमध्ये किंवा घरी कुठेही करता येईल, पण जप करताना आसन ग्रहण करावे. चालता फिरता ओम नमः शिवायचा मंत्राचा जप करू नये. जप करताना तुम्ही सरळ स्थितीत बसल्याची खात्री करावी. या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने आपल्या शरीरातील पाण्याला ऊर्जा मिळते. या मंत्राच्या जपासाठी स्फटिक किंवा रुद्राक्षाची जपमाळ घ्यावी. हा मंत्र आपल्या जीवनात ढालीसारखे काम करतो. ग्रहाची स्थिती कोणतीही असो,
तो प्रत्येक परिस्थितीत तुमचे रक्षण करतो. कार्यसिद्धीसाठी व्यक्तीने या मंत्राचा 41 दिवस जप करावा. कालसर्पदोषापासूनही ओम नमः शिवाय या मंत्राने मुक्ती मिळते. शास्त्रानुसार नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे, पण जेव्हा ओम सोबत लावला जातो तेव्हा तो खूप शक्तिशाली मंत्र बनतो. नमः शिवाय हे पंचमहाभूताचे प्रतिनिधित्व करते असे म्हटले जाते. प्रत्येक ग्रहावर शिवशंकराचे राज्य असते आणि या मंत्राचा जप केल्याने आपण कोणत्याही ग्रहाच्या अशुभ प्रभावातून बाहेर पडू शकतो. जेव्हा 9 ग्रह 12 नक्षत्रामधून जातात तेव्हा ते 108 संयोग तयार करतात. अशा स्थितीत या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने कोणत्याही ग्रहाचे अशुभ प्रभाव दूर होऊ शकतात. तर माहिती तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करते. माहिती आवडल्यास कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.